हा 21 ला कॅनोपी जास्त आहे साहेब. कॅनोपी जास्त आहे हंटिंग्टन पेक्षा. होय. मला लागली आत पडी. तुम्हाला चट्टा दाखवायचा आहे, पान चट्टा. पिंगळ्या कशाला ते म्हणायला लागला काय घरच्या बोलवून घेतलं. मोठी पान आहे साहेब. आता काय झालंय 21 नंबरचा विषय असा झाला की हे आता पानं मोठी असल्यामुळं स्प्रेचा आत जात नाही. आणि ही पावसाळी व्हरायटी, पाऊस लागतो हिला. जेवढा जास्तीत जास्त पाऊस असेल तेवढा. आता हे पान केवढं मोठं झालं. ही पान खालचं व्हायचं, ती मोठं सुद्धा शेंड्यातलं सुद्धा झालंय तेवढं. सागर शेठ तुम्ही शोधा. हे जे आटपडी ह्या म्हणले ती पण आहे तयारी चांगली. ती आणायची समाज थोड्या वेळ करतो साहेब. हा रेझर बेड काढल्यामुळे एवढे हेड झाले बा. निघेल घेऊ द्या पाणी लागू शकत नाही. आता ह्याच्यातनं स्प्रे हो का, ह्याच्यात आहे का, ही आता एवढं गच्च आहे, ह्याच्यातनं स्प्रे जाऊ शकत नाही. आता काय होते आपल्या डोक्यात एक आहे की एक्सपोनस, सिमोडियस, अल्टिमेअर किंवा बोपरिया वगैरे आहे का, हे ना थ्रिप्स जायला पाहिजे. किंवा ग्रुप 13ची कीटकनाशके ट्रान्सलॅमिनार प्लस कॉन्टॅक्ट आहे ती, बरोबर. कॉन्टॅक्टचा अर्थ तिथं कॉन्टॅक्ट. आता ही तर फळ आहे खाली, एकात एक फळ अडकले आणि त्या फळाच्या दोन्हीच्या मध्ये थ्रिप्स आहे. काय करते ते शेतकरी, काय करते ते पाणी भरपूर मारा म्हणल्यावर ना ह्याच्यावरच बदा 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 पाणी मारणार, खाली सगळं ओळखू द्या ना, ती खाली जाऊ द्या. हे माझं म्हणणं आहे. बुडापर्यंत जाणं गरजेचं आहे. मी काय सांगितलं की 250 लिटरचं औषध 500 लिटरला सुद्धा चालते. 250 ml औषध 500 लिटरला सुद्धा, आणि 500, 750, 800 लिटरला वापरलं तर चालतं. पण ती लक्षात ती नाही वरणच असे करते. मग ज्याने हितपर्यंत घातलंय त्याची क्लीनच फळ आहेत. आता एक्सपोनस किंवा अल्टिमेअर ऑल क्लिअर मारल्यावर थ्रिप्स दिसायलाच नाही पाहिजे. पण काय होते हिकडचं जाते खालीच मारत नाही. एक थ्रिप्स बघायला सुद्धा गावणार. फक्त माणूस वरतून धरत चालतो. आम्ही क्रॉस मारतोय असा. क्रॉस मारायचा, फळ अजिबात चाटत नाही. आता क्लीन म्हणजे क्लीनच राहणार. हे ड्रॉपिंग हे कशामुळे होऊ शकतं? ड्रॉपिंग आता खाली एक 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 एखादं होणार. आता लोड झाल्यामुळं होत येणार. धरलंय म्हणजे आता ही काय असं मोकळं गेलं नाही की वाय शक्यतो. आता खाली किती ह्याला आता तुम्हाला दाखवता. ही दोन झाली मोठी, 2, 4, 5, 6, 7 आणि 8 मोठी आहेत फळं. आणि बारकी हो का ही वाय प्रत्येक धरला, ही धरला, ही धरला, ही धरला, ही सगळ्या ह्याच्यात वाय धरला. म्हणजे ही रेंज 3-4 तोड्याचे तर होऊन गेली. 10 फळ म्हणजे 800 ग्रामच्या पुढे माल आहे. असं येऊन परत आहे का ते कुणाचा हनुमंत हे झालं काय दुधाळ दडस परवा दिवशी शेडनेटचा फूट टाकला होता. गेल्या वर्षी कारलं नव्हती वाटत. हां तिने ओळखलं बरं आपलं. ती गाडीवर मी आत्ताच इथं होलं चालू करून गेलो. मी आपली काय म्हणायचं शाडवाट चुनखड आता इकडे सापडाय नाही पाहिजे. पण हे ही घाणेरे का, ह्याला घाणेरे म्हणते. तो घाणेरे तुम्ही काय म्हणते तुमच्याकडे? टणटणी का घाणेरे? ह्याच्या मागच्या वेळेस बी ह्यांना पांढरी मॅच दाखवली त्याने, आता बी असणार आहे. पण आता एवढं काढणं शक्य नाही ह्यांना. ह्या प्लॉट काढायच्या अगोदर नाही ही काढायचं आणि हिथलं सगळं उठल्या ह्याच्यावरच बसायचं. आणि ह्याच्यात असतानाच व्हायरल इन्फेक्शन आहे, हे असतानाच व्हायरल औषध मारलं चालते ह्याच्यावर. पण कोणी मारायचं किती? आता हिथनं बेट किती आहे तिकडपर्यंत, तरी पण एखाद्या वेळी मुलकाच्या ह्याच्या पांढरी माशी असणारच. वर दिसते माझ्या हाताला. थांबा लय हलवू नको. हेवा इथं दिसते नाही तिचा अवशेष आहे. थांबा दाखवता ना. हवा लागलेली आपण मागच्या वेळेस बघितलेस ना, हवा लागलेली. हेवा ही पांढरी माशी उठली. हो इथे हे तुम्हाला दाखवायचं. हेवा उडली बा. ही व्हाईट प्लाय असल्यावर ना हेवा ती उडली बा. हे उडल्या हेवा 2-4 उडल्या. थोडं उडवून हेवा इथं गेली बा. मग ही अडचण आहे तरी पण हाय सुरक्षित, म्हणजे एवढं काय अडचण नाही.
चांगलाच पाहिजे. मल्चिंगला नाही कशालाच नाही. आता ह्याला स्पॉटेड काल आम्ही ह्याच्यावर व्हिडिओ बनवला. ह्याला स्पॉटेड विल्ट विकी व्हायरस म्हणा. ह्याच्यात हे रिंग येणार हे रिंग आणि ह्याला फळे लागलेलं ह्याला बी रिंग असते. टोमॅटोला बी येतो रिंग पडून पडून ज्यादा रिंग पडून पडून हे काय ह्याला 100% औषध आहे. 100% हो 100% औषध अशी झाली मागणी सांगितली. हे हवा त्याला रिंग. इथं आता आपण प्लॉट बघूया. मी मगाशी म्हणलं का ते नवनाथ दुधाराचं बघ त्यांच्यात असं फरक दाखवते निम्मे निम्मे. ह्याला औषध जिथं गेलंय तिथं गेलं नाही. त्यानंतर होतोय परत. ह्याला किती झालं 27-28 दिवस का महिना झाला. उद्या महिना आज 16 तारीख उद्या महिना होता. एकादशी दिवशी लावलं असं. म्हणून तुमच्यावर नंबर आला नाही. नाही थ्रिप्स बघायलाच मिळालं नसतं किंवा एक्सपोनस सिस्टम दिलं हे मारलं काय ग्रासिया ग्रासच्या मारलाय. ग्रासिया आपलं ग्रासियाचा स्प्रे उद्याचा ग्रासिया आणि रोको ठीक आहे. एकरावर घेतला तरी चालतोय बघा. असा लय खर्च चालते काय अडचण. ग्रासिया मारलं पुण्या काल ही मारलं C7 थायरॉइड सोलो. आमच्याकडं काही झाडे बोकडलेलीच का 50% झाडांना परत क्लिअर शेंडा निघलाय. निघतो की आता काय अडचण नाही बरं का तशी येत बोकलेलं ह्याला. बोकले मी व्हायरसवर गेलो व्हायरस थ्रिप्स ट्रिप्स आता ह्याला जर औषध व्यवस्थित बसली का ना ह्याला औषध बसलं. ही आतनं ही कट्याला 5-10 झाडांना अटॅक निवार झाला. हे वाऱ्यात असेल किंवा बसलंच नसणार आहे पळत पळत हुकलेलं. त्यात जरा फवारी गडबड झाली. हा वारा असेल आज. आता आज काल ना आज वारा आहे. नाहीतर एवढ्या फास्ट होत होते की त्या काठीला फवार मारलेला हिथं तुषार येतो जिथं वार होता. आणि ती वाऱ्यात नाही बसला ना ह्या झाडाची फवारा बसत ना माघारी जाताना मग ह्याला बसवतो. तरी लगेच पुन्हा डबल दोन्ही बाजून चालू केलं. अल्टिमेर स्टिमॉन मारला का बघायलाच मिळत नाही. थ्रिप्सच बघायला मिळणार. अल्टिमेर आणि स्टिमॉन किंवा म्हणजे एक्सपोनस किंवा ब्रोप्रिया स्टिमॉन मारलं का विशेष मिटूनच जातो. पाणी ज्यादा पडत काय 7-8 गठ्याला केवळ पाणी ज्यादा पडत. शेवळ्यात चालते ना मुळीच अजून ऍक्टिव्ह नाही. ऊन पडलं ही एवढं उभा राहते एवढ्याला काय सागरेश्वर आबाकडे वारलं पण वायबल केलं गाड्यानं मला ती मावस भाव हिरव्या पाठीपाशी पलीकडला विश्वास झाला. रोप आहेत ते लाव तुला काय करायचं नाही महाग सरून चालणार पुणे घरात म्हणते असून रोपं लावली नाही ती दरबीर जर गावला त्या टायमाला तसं आहे म्हणणार ह्याला असून रोपं लावली नाही ती जर आता एवढा आहे तेवढा आहे सांगितलेलं काय ऐकत नाही. तर ह्यात एवढा माल असून पण ड्रॉपिंग झालं नाही त्यात माल पण नाही शेंडा पण निघा नाही म्हणावं असं ही 1 डिसेंबर पराठीच पण जबरदस्त आहे. ह्याला नाही कायच करा आता जरा ती खाली मालाची दाठी झाली का ड्रिंचिंग तर केलं तर ह्याला 3 केले ती त्यातनं उरलेल्या आणि त्यातनं उरलेलं ह्याला स्प्रे काय साईज झाली आपली साईज होईल का एवढी साहेब वाटा नाही होईल. आणखीन ते वजन लागलं बरं येईल. ह्या 2-3 तारखेला आपण 2 महिने होते. आमचा 8 दिवसात थोडा व्हायला पाहिजे. थांबा तिथून जाऊन ये इकडे तुम्ही ती पावर मारा नाही हो हिथे हवा हिथं आल्यामुळे आहे काही हवा ही दिसले हवा ह्याच्या खाली दिसले पांढरे जरा हँग होऊन झाड मुळी खाली असले इफेक्ट होईल. इफेक्ट होणार आहे. आपले 4 रुपये गेलेलं फायदा खुरपायला आता गेलं चालतं हिथं काट्यात मुळे आणि हिथं मारण्यात काय शेंडा लागलाय ना गेला शेंडा निघायला ज्याचं असं पान पिळून जास्त रस निघतो
त्याच्या मुळ्या कॅनॉपी एरिया सोडून सुद्धा बाहेर ॲक्टिव्ह असते. ह्याच्यात आता सगळ्यात जास्त रस ह्याच्यात असतं. हिचं आपण ह्याच्यात जर काढलं काटरी वनस्पती तर त्यातनं रस ह्याच्यातनं एक पान आणि त्याची 500 पानं पिळावं तेवढा रस निघणार. म्हणजे आपण म्हणतो ना कॅनॉपी एरियातलीच मुळी हे जे ॲक्टिव्ह राहते झाडांतच काय नाही. ज्याचा जास्त रस निघतो पानाचा त्याच्या बाहेर पण ॲक्टिव्ह राहते. त्यामुळे मध्ये कट्ट्यातली मुळी ॲक्टिव्हच असणार. आणि ती रिंग पडून व्हायरस जाते. सगळ्यात टेन्शन थ्रिप्सचं आहे. थ्रिप्स संपलं पहिल्या ह्याच्यात. हां 2 नंबरचं रिंगचं पांढरी माशी ती सगळं संपलं 2 नंबरला. आणि आज लय पाऊस फीस झाला संध्याकाळी तर स्टेटस टाकतोय त्याच्यानंतर ज्यादा झाला तर ज्यादा झाला. नॉर्मल होऊन वातावरण फ्रेश झालं तर काय मग आहे ती रेग्युलर कर. प्रत्येक फवाऱ्यात थ्रिप्सच असू द्या. मला आता ह्या 2-4 दिवसात मी 2-3 फवार तर लागपाट मारले. ती शेंडा फ्रेश पाणी निघणं ती काळा शेंडा होतो उभी राहून जंप बी टाका वाटलं बुरशीनाशक ते कारण का पहिल्यात पण हे जंप पण नेटिव्ह होतं ती काय झाला नाही हात.